विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिशान सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। मात्र या घोषणेनंतर पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे। उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी किमान एकदा तरी आपल्याशी चर्चा व्हायला हवी होती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। तसेच अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत संदर्भात आपण मांडलेल्या भूमिकेमुळेच आपल्याला डवळण्यात आलं असावं अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली। खंत व्यक्त केलेली आहे। त्याचं कारण असं आहे, 6 वर्षापूर्वी अजितदादांनी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा एक चेहरा म्हणून मला विधान परिषदेवर संधी दिली होती आणि ती संधी शेवटच्या क्षणापर्यंत त्या जागेवर मला पक्षाकडून मिळेल अशी मला इतरांप्रमाणे पण अपेक्षा होती आणि अपेक्षा ठेवण्यात काही गैर नसतं। आम्ही आमचे प्रयत्न प्रामाणिकपणे केले। ज्यांच्याकडे फक्त हे नाही दाखवलं की बाबा आता मग माझं कसं आहे असं, कारण मी शेवटी आंबेडकरी चळवळीत वाढलेला कार्यकर्ता आहे आणि अजितदादा असते आज हयात असते तर त्यांनी एवढं तरी म्हटलं असतं की ठीक आहे, तुम्हाला यावेळेस आम्ही म्हणजे फोन तरी केला असता, यावेळेस तुम्हाला संधी देऊ शकत नाही, पण तुमचा पक्ष म्हणून विचार नक्की केला जाईल। असं काहीच म्हणजे पहिली शॉर्टलिस्ट आली, दुसरी शॉर्टलिस्ट आली, 3 फेऱ्या झाल्या, साधं नाव सुद्धा चर्चेत जर ठेवलं नसेल, मग तुम्हाला प्रवक्ता म्हणून मी नकोय, तुम्हाला मी जनरल सेक्रेटरी म्हणून मी नकोय, तुम्हाला प्रतोद म्हणून मी नको होतो, तुम्हाला स्टार प्रचारक म्हणून मी नको होतो आणि मग आता विधान परिषदेवर पण मी नको होतो। तर मग मला असं वाटते की काय कारण काय असतं, याचं कारण मला एकच दिसतंय आणि जर ते खोटं असेल तर त्यांनी सगळ्यांनी येऊन कॅमेऱ्यासमोर सांगावं। अजितदादांच्या विमान अपघाताचा लढा जो शेवटच्या महिन्यामध्ये अधिवेशनामध्ये ताकदीनं मांडला, त्याचं जर हे फळ असेल, तपाचं फळ म्हणजे सबर का फल मिठा होत आहे, तर ते असं मिठं असेल तर ते फळाचा मी आनंदाने स्वीकार करतो आणि ही लढाई आपली शेवटपर्यंत चालू राहते। अजितदादांच्या विमानाच्या अपघाताच्या संदर्भामधल्या ज्या काही गोष्टी आहेत ते मी महाराष्ट्राच्या पुढे आणणार आहे। तो विषय इतरांना वाटत असेल की तो विषय संपला, पण माझ्या लेखी तो विषय आता सुरू झाला आहे, संपणार नाही।